श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त. बघा, आपल्या घरामध्ये जर का वातावरण नकारात्मक झालं असेल आणि त्याच वातावरणाला आपल्याला सकारात्मक बनवायचं असेल ना, तर हा वर्षानुवर्ष चालत आलेला उपाय आपल्या आजी आजोबांनी केला असेल. तुम्ही बघितलं असेल, घरामध्ये आपली जुनी लोक देखील हा उपाय करायचे. खूप महत्वाचा असा उपाय आहे. बघा, आपल्या जीवनामध्ये कधी कधी असा काळ येतो की आपण कितीही मेहनत करत असतो तरी आपल्याला यश मिळत नाही. म्हणजे म्हणतात ना, की जॉबमध्ये उगीचच जॉब जाणं किंवा नोकरी आपल्याला हवी तशी नाही मिळत. बिझनेस करत असू तर बिझनेसमध्ये लॉस होत असेल. अशा या गोष्टीमुळे काय होतं ना, घरामध्ये देखील पैशाची चणचण जाणवते. आणि त्यामुळे मग घरामध्ये वादविवाद होत राहतात, मन अस्वस्थ राहतं आणि या सगळ्या कारणामुळे ना आपल्याला शांत झोप लागत नाही. घरामध्ये एकमेकांसोबत पटत नाही, घरामध्ये बिना कामाची भांडणं होत राहतात आणि त्या सगळ्या गोष्टीमुळे ताणतणाव एवढा वाढत जातो ना, आणि प्रत्येक कामामध्ये काही ना काही अडथळे निर्माण होतच असतात. आणि अशा वेळी जर का आपण हा उपाय, तुमच्यासोबतही अशा गोष्टी होत असतील तर हा उपाय करणं खरंच खूप जास्त महत्वाचा ठरेल. या उपायाचे अगम्य असे म्हणजे खूप महत्वाचा असा हा उपाय आहे. बघा, वास्तुशास्त्रानुसार आणि लोकश्रद्धेनुसार मीठ ना खरंच नकारात्मक ऊर्जा, म्हणजे नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्याची सर्वात जास्त शक्ती कशात असेल तर ती मिठात आहे. आणि त्याच्यामुळेच मिठाचे प्रत्येक घरामध्ये, म्हणजे प्रत्येक घरामध्ये मी म्हणू शकत नाही, पण भरपूर घरामध्ये मिठाचे वेगवेगळ्या प्रकारचे उपाय केले जातात. या उपायामुळे घरातील वातावरण शुद्ध होतं आणि सकारात्मक होत असतं. त्याच्यामुळे आज मी तुम्हाला काही 2-3 मिठाचे उपाय सांगणार आहे, ते नक्की तुम्ही करायचे आहेत. सगळ्यात पहिला उपाय म्हणजे आपल्याला एक काचेची वाटी घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला खडे मीठ घ्यायचं आहे. साधं मीठ नाही, आपण स्वयंपाकाला वापरतो ते मीठ नाही, खडे मीठ. ते तुम्हाला इझिली किराणा दुकानामध्ये मिळून जाईल किंवा आपण देवाचं साहित्य घेतो तिथं देखील तुम्हाला मिळेल. आता याचं काय करायचं, तर त्या वाटीमध्ये तुम्हाला हे खडे मीठ टाकायचं आहे. त्या वाटीला तुम्ही एखाद्या कपड्यामध्ये बांधू शकता किंवा वरतून एखादा प्लेट वगैरे ठेवायची आहे. आणि ती वाटी काचेची नसेल तर मातीची पण चालेल, पण स्टीलची, प्लास्टिकची, वेगळी कुठलीही नसावी. बघा, ही वाटी आपल्याला हॉलमध्ये ठेवायची आहे. मग हॉलमध्ये तुम्ही तुमच्या सोफ्याखाली जागा असेल किंवा एखाद्या कोपऱ्याला जिथे कोणी जास्त जाणार नाही, उचलणार नाही ते वाटी, अशा ठिकाणी आपल्याला ठेवायची आहे ही वाटी. लगातार 7 दिवस आपल्याला ही वाटी ठेवायची आहे. जिथून लोक, जे आपल्या घरी लोक येणार आहेत, जाणार आहेत, ते तिथून गेले पाहिजेत, पण कोणी ती उचललं नाही पाहिजे. समजलं ना तुम्हाला, की वाटी आपल्याला हॉलमध्येच ठेवायची आहे, जेणेकरून येणाऱ्या जाणाऱ्याची जी काही वाईट नजर असेल ती आपल्या घराला लागणार नाही. त्याच्यामुळे ही मिठाची वाटी आपल्याला हॉलमध्येच ठेवायची आहे. फक्त तुमच्याकडे लहान मुलं असतील, ती वाटी ती उचलणार नाहीत याची काळजी घ्या. अशा पद्धतीने तुम्ही कुठेही ती वाटी सोफ्याखाली एका कोपऱ्याला घालून ठेवली तरी चालेल. बघा, लगातार 7 दिवस आपल्याला ते मीठ तसंच ठेवायचं आहे आणि नंतर 7 दिवसानंतर तुम्हाला ते मीठ घराबाहेर नेऊन फेकून द्यायचं आहे, टाकून द्यायचं आहे. ते मीठ कोणत्याही कामासाठी आपल्याला वापरायचं नाही आहे. आणि हा उपाय जर का तुम्ही लगातार, म्हणजे कंटिन्युअसच ठेवला ना चालू, तर तुमच्या घरामध्ये कधीच नकारात्मकता येणार नाही. लोक वाईट विचार जरी घेऊन आले असले ना, तरी ते तुमच्या घराला नजर लागू देणार नाहीत. त्याच्यामुळे हा उपाय खरंच खूप महत्त्वपूर्ण आहे आणि ज्यांनी कोणी केला आहे त्यांना खरंच याचा फायदा झालेला आहे. आणि दुसरा उपाय म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, घर साफ करताना 1 चमचा खडं मीठ आपल्याला त्या पाण्यामध्ये मिसळायचं आहे आणि फरशी पुसून घ्यायची आहे. बघा, खडे मीठ पाण्यामध्ये मिसळल्यामुळे देखील नकारात्मक, मेन तर मीठ वापरलं जातं घरामधील नकारात्मकता दूर होण्यासाठी, आणि त्यासाठी आपण फरशी पुसण्यासाठी देखील खडे मीठ टाकून फरशी पुसल्याने घरातील जी काही निगेटिव्हिटी दूर होणार आहे, जी काही निगेटिव्हिटी आहे ती दूर होणार आहे. त्याच्यामुळे नक्की फरशी पुसताना खडे मीठ त्याच्यामध्ये घालत जा, फक्त गुरुवार सोडून. हा गुरुवारी उपाय आपल्याला करायचा नाही आहे. आणि तिसरा उपाय काय आहे, तर तुम्हाला खडे मीठ ना हातामध्ये घ्यायचं आहे. हातामध्ये घेऊन ना तुम्हाला प्रार्थना करायची आहे की माझ्या घरावर लागलेली नजर जी काही आहे, बाधा, इडापिडा जी काही आहे ती दूर होऊ दे, असं तुम्हाला म्हणायचं आहे. आणि ते मीठ लाल रुमालामध्ये बांधून आपल्या घरामध्ये कुठल्याही एका कोपऱ्याला ठेवायचं आहे आणि 7 दिवसांनी ते मीठ आपल्याला प्रवाहित करायचं आहे. याच्यामुळे देखील लागलेली नजर दूर होते, इडापिडा दूर होते आणि जी काही नकारात्मकता आपल्या घरामध्ये येणार असते
ती दूर होते. त्याच्यामुळे तुम्ही नक्की यातील कुठलाही उपाय करा. खडे मिठाचा उपाय हा घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी खूप महत्त्वाचा मानला जातो. त्याच्यामुळे तुम्ही हा उपाय करून पहा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.